मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहेत। जरांगे आझाद आंदोलन करणार आहेत, आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। आझाद मैदान इथं स्टेज बांधण्यात येणार आहे आणि त्यासह मेडिकल कॅम्प सुद्धा उभारण्यात येणार आहेत। मुंबईतील मराठा आंदोलकांकडून तयारी करण्यात येते, तर पुढच्या महिनाभराची तयारी करूनच मुंबईमध्ये आलो असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कशा प्रकारची तयारी सुरू आहे याचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, उद्यापर्यंत किंवा आज आझाद मैदानामध्ये जरांगे पोहोचतील, त्या पार्श्वभूमीवर काय काय खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून, सरकारकडून आणि आंदोलकांचं यावर काय म्हणणं आहे, त्यांनी कशी तयारी केली आहे? पंकज यांच्याकडून पुन्हा एकदा अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करूया। मात्र ही जी आपण दृश्य पाहतोय, आझाद मैदानामध्ये आंदोलनाची तयारी करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मेडिकल कॅम्प सुद्धा उभारण्यात येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि पुन्हा एकदा त्यांचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मराठा आंदोलक आपण पाहतोय दृश्यांमध्ये सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। 1 महिन्याची तयारी असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि आझाद मैदानावर आता कशी तयारी करण्यात येणार आहे? आपल्यासोबत मराठा मोर्चाचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत, आंदोलक जमा झालेले आहेत, तयारी सगळी सुरू झालेली आहे। जरांगे पाटील उद्या येतील, मात्र कोर्टाने सांगितलेले नियम, मुंबई पोलिसांनी सांगितलेले नियम याच्यामध्ये शिथिलता देण्यात यावी असं पत्र जे आहे ते झोन 1च्या डीसीपींना काल रात्री मुंबई मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींनी भेटून दिलेलं आहे। नक्की काय मागणी केली आहे मुंबई मराठा मोर्चाच्या बालुशा पाटील आपल्यासोबत, तुम्ही काय सांगाल? डीसीपींना भेटून तुम्ही काय मागणी केली आहे, कशात शिथिलता मागितली आणि कुठल्या नियमांमध्ये शिथिलता मागितलेली आहे? जी कोर्टाची जी इंट्रीम ऑर्डर आहे जी हायकोर्टाची, त्याच्यानुसार पोलीस प्रशासनाने आम्हाला एक लेटर दिलं। त्यांनी असं सांगितलं की पाटील आहे ते इथं उपोषण आझाद मैदानमध्ये 9 ते 6 या वेळेमध्येच करू शकतात आणि ते आंदोलनासाठी ती इंट्रीम ऑर्डर आहे, फायनल ऑर्डर कोर्टाची नाहीये। त्याच्यासाठी आम्ही डीसीपी मुंडेंच्या यांच्याकडे आमची सर्व बैठक झाली वकिलांची आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की आमचं उपोषण आहे, आमचं आंदोलन नाहीये आणि उपोषणकर्त्यांची जी काही जबाबदारी आहे, जवळपास 5000 आंदोलनकर्त्यांना परमिशन दिलेली आहे दादांच्या सोबत। जर तिथं नाही झालं तर त्यांनी काय करावं, त्यांनी प्रशासनाने त्याची बाजू घ्यावी। पोलिसांनी हात वर केले, पोलीस बोलले आम्ही असं करू शकत नाही। पासिंग द पार्सल सुरू आहे, पोलीस हात वर करतायत, कोर्टाच्या नियमांचा दाखला दिला जातोय, काय नक्की चाललंय याच्यामध्ये? समन्वयाचा अभाव सध्या आहे की आता पहिल्यापासून आम्हाला पोलीस प्रशासनानं अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे, परंतु शेवटी जेव्हा दादा येत होते तेव्हा मात्र त्यांनी कुठं ना कुठं खोडा घालण्याचा प्रयत्न केला। म्हणून आम्ही त्यांना शिथिलता मागितलेली आहे आणि असं त्यांनी सांगितलं की कोर्टात मांडा, परंतु आता सध्या कोर्ट बंद आहे, त्यामुळे आमच्याकडे एकच पर्याय होता। आम्ही पोलिसांकडे ते लेटर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानामधून उठणार नाही। तयारी कशी सुरू आहे मुंबईची आंदोलनाची? कशा पद्धतीने जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे? स्टेज कसं असेल? स्टेज आता तुम्ही इथं पाहू शकता की पूर्वेलाच इथं स्टेज असणार आहे आणि इथं स्टेज आता सध्या त्याचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। स्टेज इकडे तयारी सगळी आपण बघू शकतो। आझाद मैदानाच्या या पूर्व दिशेने जे आहे ते पश्चिमेकडे तोंड असलेलं असणार आहे स्टेज, पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे, ज्याच्यावरती जरांगे पाटील उपोषणासाठी बसणार आहेत। त्यांच्यासोबतचे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्यासोबत असतील आणि हा आझाद मैदानाचा सगळा परिसर जो आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठा आंदोलनाचे आंदोलनकर्ते जे आहेत ते इथे असतील। उपोषणाची तयारी सुरू झाली, मुंबईची टीम जी आहे ती इथे पाहणी करते, अर्थात राज्यभरात याकडे लक्ष राहील, अपडेट घेत राहू।